महाकबड्डी आपली माती आपला खेळ महाकबड्डी। सामन्याचं सगळं नियंत्रण हे दोन आमचे क्रूज करतात, ऑन फील्ड क्रू आणि प्रोग्राम कंट्रोल रूम, ते पडद्यामागचे कलाकार। या दौऱ्याच्या दरम्यान आम्ही निश्चित तुम्हाला या सगळ्यांची ओळख करून देऊ, पण तत्पूर्वी काही क्षणचित्र, ठळक वैशिष्ट्य आत्तापर्यंतच्या सामन्याची। दोन्ही संघाच्या काही सुरेख, सुंदर, चपळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या हालचाली, झटापटी, पकडी, रेड आणि मिळालेले गुण। सामना पुनश्च चालू। पुरुषांचा सामना 20 मिनिटाचा असतो प्रत्येक हाफ। 11 मिनिटं होऊन गेलेली आहेत। मुंबईकडे 1 गुणाची आघाडी आणि दरम्यान नगरच्या रेडरचा पटात त्याला घुसून पकडून त्याचा समतोल बिघडवलेला आहे। रेडर मध्य रेषेपर्यंत पोहोचला होता, पण बाकीच्यांनी खेचून त्याला आतमध्ये आणलं आणि पकड यशस्वी केली। मुंबईचा 4 नंबरचा सुदेश कुळे त्याने एकट्याने त्याला पकडलं। तुम्ही रिप्लेमध्ये पाहाल नंतर। कबड्डी हा सांघिक खेळ आहे। एकाने जर पुढाकार घेतला तर बाकी सगळ्यांनी त्याच्यावर तुटून पडायचे आणि त्या पकड जबर करायची आहे। त्यांनी दाखवून दिले या ठिकाणी अगदी, आणि आउट ऑफ बाउंड्स केलेला आहे त्याला। पाठी मागून त्याला आक्रमण केलेलं आहे, त्याची पाठ वळली होती, तिथून त्याच्यावर प्रहार झालेला आहे। त्यांनी पाठ दाखवली ऑपोजिशनला आणि मागून त्याच्यावर हल्ला झाला आणि तो बाद झाला। कबड्डीतला नियमच आहे, खेळाडू प्रतिस्पर्ध्याला पाठ दाखवू नका। आणि पलायन जर करायचं असेल तर अत्यंत वायू वेगाने पलायन केलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला कोणी शिवू शकणार नाही, अशा वेगात पलायन करायचं आहे। बरोबर आहे राहुल। आणि पुनश्च एकदा धस धले पे धैला आहे दोन्ही संघांचा। मुंबई 10, अहमदनगर 10, कांटे का मुकाबला, कांटे की टक्कर। दोनों टीमें बराबरी से चल रही है। तरुण तडफदार मुंबईचा खेळाडू अजिंक्य कापरे 5 नंबर आपली चुणूक दाखवत आहे नगरच्या कोर्टमध्ये। हे बघा, नगर के तरुण चाहते बड़ी दूर से आए हैं, जीत का इरादा लेकर आए हैं। नगरचे कप्तान नितीन भैरट, नितीनने टो टच करण्याचा प्रयत्न केला। अत्यंत विचारपूर्वक मैदानावरचं बुद्धिबळ दोन्ही संघांकडून खेळलं जात आहे, मानायला पाहिजे। कुठलाही संघ दुसऱ्या संघाला गुणांची आघाडी वाढवून देण्याची संधी देत नाहीये। याने 1 गुण मिळवला की तो 1 गुण मिळवत आहे। आणि दरम्यान मुंबईचा शैलेश गराळे आणि त्याचा समतोल जाऊन पाय ट्विस्ट झालेला आहे बिचाऱ्याला। आशा करूयात छाया की त्याला गंभीर दुखापत झाली नसावी, त्याचा काहीतरी मसल पुल झाला असं वाटतं आणि त्याला तुम्ही पहा अँकल ट्विस्ट झाला बघा त्याचा, तो चवड्यावरच फिरला तिकडे। 3 राखीव खेळाडूंची मुभा आहे संघांना। खरंच मुंबईच्या संघाचं दुर्दैव म्हणावं लागेल, कारण तो बऱ्यापैकी जवळजवळ 70% रेड मुंबईच्या ह्या ज्या शैलेश गराळेने केल्या होत्या आणि नेमका तोच खेळाडू त्यांचा बाहेर आता बसलाय, त्यामुळे मुंबईवर आणखी जबाबदारी आलेली आहे। नगरसाठी सुमित पाटील, बोनस लाईनचा व्यवस्थित वापर केलेला आहे नगरच्या खेळाडूंनी। बोनस लाईन करून तो बाहेर पडला आणि त्यांनी बाहेर क्रीडांगणाच्या बाहेरून मध्य रेषेला स्पर्श केला, त्यामुळे तो त्याची ती रेड व्हॅलिड नाही ठरली आणि त्यामुळे तो बाद झालेला आहे। आणि गुण मुंबई 11, नगर 11। दरम्यान अजिंक्य कापरे मुंबईसाठी रेड करतोय। अजिंक्य परतलेला आहे आपल्या कोर्टमध्ये। राहुल, कबड्डी असा दम घेत 30 सेकंद आणि चपळाईने रेड टाकायची आणि त्याच्यात गुण घ्यायचा ही खूप कठीण गोष्ट आहे। आणि जी कबड्डी खेळाडू हे करतात आणि त्याच्यासाठी प्रचंड मेहनत ते घेत असतात, ही जी मेहनत आहे आणि ही जी त्यांची आलेली त्यांच्यामध्ये ताकद आहे, त्यांच्या भावी आयुष्यात पण त्यांना ती उपयोगी पडते। हा खेळाचा हा गुणधर्म आहे हा। आणि पहा या खेळामध्ये जोखीम पण असते। आपण आता शैलेश गराळे इंजोर्ड झालेला पाहिला, कारण स्वतःचं शरीर, स्वतःची ही जी देवाने दिलेली अमानत ही खेळात ते पूर्णपणे दाव पे लगाते है। जोखीम घेऊन हेच खरं खेळाडूंचं खेळावरचं वेड, खेळाचं प्रेम, ओनली फॉर द लव्ह ऑफ द गेम। हीच आहे जादू महाराष्ट्राच्या मातीची। कबड्डी लीगचं आयोजन करून ह्या कबड्डी खेळाडूंना हे चांगलं व्यासपीठ मिळालंय आणि त्यांना
प्रोत्साहन मिळालंय. निश्चित छाया, खेळामध्ये जर पाहायचं झालं तर हा बॅकवर्ड इंटिग्रेशनचा प्रकार आहे. कारण महाराष्ट्रातल्या खेळाडूंना मागे वळून त्यांच्यासाठी कानाकोपऱ्यात जाऊन चांगले खेळाडू शोधून त्यांना या मोठ्या मंचावर आणून एका प्रकारे हे बॅकवर्ड इंटिग्रेशन आहे, जेणेकरून पुढे जाऊन हे खेळाडू राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्यासाठी योग्य होते. आणि दरम्यान नगरच्या खेळाडूंनी मुंबईच्या रेडरला पकडलेला आहे. उमेश हा मुंबईचा रेडर होता. पाहूयात ते बघा काय पकड आहे. उलट्या पायात त्याची पकड केली. अरे वा, काय चपळ हालचाल होती नगरच्या रेडरची. गिरकी मारून उलटी लाट दिलेली आहे त्यांनी. पाहूयात त्याला एक गुण मिळवता येतोय का या रेडमध्ये. आणि तो सापळ्यात सापडलेला आहे मुंबईच्या खेळाडूंच्या. नगरचा प्रकाश पकडला गेला आहे. भावना आणि एकजुटीचा फायदा आपण या ठिकाणी बघू शकतो. मध्येच त्याचं बेरिंग चुकलेलं आहे आणि तो पकडला गेला या रेडमध्ये. आणि नगरचा कप्तान नितीन बैरट हा पंचांची काहीतरी अपील करत आहे. पंचांची अपील करायचं, पण पंचांचा निर्णय अंतिम मानून करायला हवा. खेळाडू वृत्ती दाखवायला हवी. अतिशय पंचांची वाद घातल्यामुळे त्याला ग्रीन कार्ड दाखवण्यात आलेले आहे. ही पहिली ताकीद आहे. पंचांचा निर्णय काही झालं तरी काही मान्य मतभेद असतील तर तुम्ही अपील करा, पण पंचांची वाद घालू नका. पंचांचा निर्णय अखेरचा निर्णय समजा. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवा. ही खेळांमधली गंमत आहे. बघा, प्रेक्षकांनी खचाखच कसा भरलेलं आहे वडाळ्याचं भारतीय क्रीडा मंदिरचं स्टेडियम. रविवारचा सुट्टीचा दिवस आणि कबड्डी रसिक आनंद घेत आहेत. मुंबई डेव्हिल्स विरुद्ध नगर चॅलेंजर्स आणि मुंबईचा अजिंक्य. कॉर्नर एकटा त्याच्या अंगावर आला आणि त्याचा वळवून त्या बाजूला गेला. मगाशी साखळीचं महत्व मी जे सांगितलं या ठिकाणी आपल्याला दिसलं. पहा, तिकडे त्याची नजर हटली होती आणि तो गाफील झाला होता, पण तरीही त्या परिस्थितीतून पकडून बाहेर आलेला आहे तो. अतिशय उत्तम. आता नगरसाठी तेजस बोराडे. नव्या दमाचा रेडर आता उतरलेला आहे मुंबईच्या कोर्टमध्ये. नगरसाठी तेजस बोराडे. बोनस लाईन ठेवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये स्कॉर्पियन किक, उलटी लात. वेगाने आणि शिताफीने ती लात फिरवत आलो. काही करायचं एखाद्याला चेहऱ्याबिरीवर बसायची ती लात. पण अर्थात अँटी रेडर देखील तेवढेच चपळ आणि जागरूक असतात. आपल्याला त्याची आता उलटी लात दुसऱ्या रिप्लेमध्ये आपण पाहूया. मुंबईची रेड आत्ता चालू आहे. मुंबई 15, अहमदनगर 13. 17:30 जवळ 18 मिनिटं होत आलेली आहेत. केवळ 2 मिनिटं शिल्लक सामन्यामध्ये मुंबईकडे 4 गुणांची आघाडी आहे. मुंबईचा सुदेश खेळ रेड करून परतलेला आहे आपल्या कोर्टमध्ये. आणि आता नगरसाठी सुमित पाटील. सुमित पाटील बोनस गुण घेण्यात यशस्वी झालाय. मुंबईची रेड आत्ता चालू आहे. मुंबईच्या खेळाडूचा दावा नवनाथ जाधव आहे. मुंबईचा 2 नंबरचा खेळाडू नवनाथ जाधव. एक खेळाडूला स्पर्श केल्याचा दावा. त्यांनी झेप घेऊन त्यांनी त्याला मारलेला आहे. त्यांनी अपील पण केलंय. मुंबई 18, नगर 14. 20व्या मिनिटात आपण आता पदार्पण केलेलं आहे. काहीच सेकंद बाकी आहेत हा पहिला हाफ संपण्यामध्ये. चढाई टाकताना समोरच्या कव्हरला आणि कॉर्नरला हूल देऊन मागे टाकून मग तुम्ही कोपऱ्यात जाऊन हात मारून गुण घ्या. संपूर्ण कव्हरला अंगावर घेऊन कोपऱ्यात घुसणं हे थोडं रिस्की वाटतं आणि ह्याचं भान खेळाडूंनी प्रत्येक वेळा ठेवलं पाहिजे. त्याच्यासाठी त्याचं पदलालित्य इथे उपयोगी पडतं. आणि ही चौडा पकड उत्कृष्टरित्या चौडा उचलून चांगली त्यांचा मदत मिळाली आहे. खोल कोपऱ्यात जाण्याचा प्रयत्न होता अजिंक्य कापरेचा, पण जेवढं तुम्ही जास्त खोल जाताल तेवढे तुम्ही चौडा तुमचा पकडला जाण्याची शक्यता असते. एकच गुणाची आघाडी आहे आता मुंबईकडे. मुंबई 18, नगर 17 आणि नगरचा सचिन हा रेडर आहे. सचिन पाष्टे.
पीछे से बराबरी पर आना ही बहुतेक नगरची फितरत झालेली आहे आतापर्यंत. पुनश्च एकदा त्यांनी कमबॅक केलेला आहे. तो 1 गुणाची आघाडी आहे मुंबईकडे आणि या मुंबईच्या रेडरला जागेवर त्यांनी शोल्डर ब्लॉक केलेला आहे. क्या बात है. नगर मुंबईचा सुदेश होता. जबरदस्त त्या अँटी रेडर मध्यरक्षकांनी जाऊन त्याला समोरून रोखलं आणि कॉर्नर येऊन त्याचा पाय उचलला आणि त्याची मुवमेंट तिथे ब्लॉक झाली. अशा रीतीने पहिला हाफ इथे संपलेला आहे. मुंबई 18 आणि अहमदनगर 18 बराबरीत आहे हा सामना. मध्यंतर आता या ठिकाणी झालेला आहे. मुंबई राहुल डेव्हिल्स मॅक्झिमम वेळा मुंबईचे 5 पेक्षा कमी खेळाडू तिथे क्रीडांगणात आहेत आणि अहमदनगरकडे 6 आहेत. तरीही मुंबईला बोनस गुण घेऊन पॉइंट वाढवायची खरं गरज होती. पाहूयात आता पुढच्या हाफ मध्ये ती कसर ते भरून काढतायत का. खेळत असताना गुणफलकाकडे लक्ष ठेवणं, उरलेल्या वेळाकडे लक्ष ठेवणं, हे सगळं खेळाडूंना कॅप्टनची जबाबदारी राहते. अगदी अगदी. प्रतिस्पर्ध्यांमधला कॉर्नर जर आउट झाला असेल तर त्याच्या विरुद्ध बाजूचा चढाई टाकणारा खेळाडू, उदाहरणार्थ उजवा कॉर्नर जर आउट आहे तर डावीकडून जाणारा खेळाडू, चढाईपट्टू, त्याला पाठवणं. महाकबड्डी आपली माती आपला खेळ. महाकबड्डी